घशातून अन्न खाली जाताना अडकतंय किंवा गिळायला त्रास होतोय तर ही अन्ननलिकेच्या कॅन्सरची लक्षणे असू शकतात का? हो, ही अन्ननलिकेच्या कॅन्सरची लक्षणे असू शकतात. पण या व्यतिरिक्त जर सततचा खोकला असेल, झपाट्याने वजन जर कमी होत असेल, जेवण जात नसेल, आवाजामध्ये देखील बदल झालेला असेल, खूप दिवस ऍसिडिटी जर राहिली असेल आणि पित्त उंचळून येत असेल तर ही सर्व लक्षणे अन्ननलिकेच्या कॅन्सरची लक्षणे असू शकतात. तर अन्ननलिकेचा कॅन्सर का होतो, ची कारणे काय असतील? सर्वात प्रथम टबॅको यूज म्हणजे तंबाखूचे सेवन. नंबर 2 दारूचे सेवन. नंबर 3 स्मोकिंग. नंबर 4 हॉट बेव्हरेजेस जे आपण म्हणतो, अति गरम जेवण किंवा वारंवार सूप असं जर पिण्यात येत असेल, खूप जास्त चहाचे सेवन, GERD म्हणजे गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज. यामध्ये काय होतं, खूप दिवसाची जर ऍसिडिटी तुम्हाला असेल तर पित्त पोटातनं अन्ननलिकेत वारंवार वर खाली असं करत असतं. त्यामुळे अन्ननलिकेचा जो इंटरनल म्युकोजा असतो तो रप्चर होतो आणि त्याचे कन्व्हर्जन नॉर्मल म्युकोजापासून बॅरेट्स इसोफेगस आणि मग सीए इसोफेगस म्हणजे कॅन्सरमध्ये चेंज होतं. तर ही सर्व कारणे आहेत जी अन्ननलिकेचा कॅन्सर कॉज करतात. तर या सर्व कारणांपासून आपण कसे दूर राहू शकू आणि अन्ननलिकेचा कॅन्सर होण्यापासून स्वतःला कसे वाचवू शकू हे आपल्या हातात आहे. थँक्यू.